नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना सुरुवात झालेली आहे. श्रावण महिन्यातली पहिला शुक्रवार आहे आज. आजपासून आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायची. म्हणजे दर शुक्रवार किती शुक्रवार येतील तेवढे शुक्रवार आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायची. आज आपण बघणार आहोत श्रावण महिन्यात शुक्रवारची देवी लक्ष्मी आईची कथा. चला तर बघूयात. आटपाट नगर होतं. तेथे गरीब ब्राह्मण राहत होते. ते दारिद्र्याने फार पिडला होता. त्याची बायको शेजाऱ्यांच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीची गाणं गाईल. शेजारींना तिला शुक्रवारचे व्रत सांगितले. ती म्हणाली, बाई शुक्रवारचे व्रत कसे करायचे हे शुक्रवारपासून तू श्रावण महिन्यापासून धर. सारा दिवस उपास करावा. संध्याकाळी सवाशीण बोलावून तिचे पाय धुवून तिला हळदी कुंकू लावावे व तिची वटी भरावी व तसेच साखर घालून दूध प्यायला द्यावे व भाजलेले हरभऱ्याची खिरापत घ्यावी. म्हणजे खीर करून घ्यावं, कारण लक्ष्मी मातेला हे खीर प्रसाद खूप प्रिय आहे. मग ते भाजलेलं हिचे आपल्याला खीर करून घ्यावे. माता लक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे म्हणून आपण खिरीचा प्रसाद घ्यावे व नंतर आपण जेवण करावे. वर्षभर करून नंतर त्यात उद्यापन करावे. असे सांगितले की घरी आली देवीची प्रार्थना केली व शुक्रवारचे व्रत करू लागली. त्याच गावात तिचा भाऊ राहत होता. असे तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला. साऱ्या गावाला आमंत्रण केलं. बहिणीला काही बोलावले नाही. ती गरीब, तिला बोलवत तर लोक हसतील. पुढं दुसऱ्या दिवशी सारे गावाकडे ब्राह्मण सारे गावाला आमंत्रण दिले व बहिणीला काही बोलवले नाहीत, कारण की ती गरीब होती. तिला बोलवलं तर लोक हसतील. पुढे दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणाचे येत होते. पोटभर जेवित आहेत. बहिणीचा विचार केला, आपला भाऊ सहस्त्र भोजन घालत आहे, बोलवण करायचं विसरलं असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असे मनात विचार केला व सोळा नेसली. बरोबर मुलांना घेत ती भावाच्या घरी गेली. पुष्प पान मांडली होती. एक पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलाला बसवली. सर्व पान भरली. सारे वाढणे झाले तेव्हा तिच्या भावाने तूप वाढायला घेतलं. वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, ताई तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाहीत, दागिने नाहीत. तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतील. यामुळे मी तुला काही बोलवले नाही. आज तू जेवायला आलीस, ती आलीस, आता उद्या येऊ नकोस असा सांगून पुढे गेला. ती आपली तशीच जेवली, हिरमुसली, तोंड करून केली व मुलांना घेऊन घरी आली. दुसऱ्या दिवशी मुले म्हणू लागली, आई मामाकडे जायचं, चला. बहिणीने विचार केला, असा झालं तरी आपला भाऊच आहे, बोलवलं नाही म्हणून काय झालं? आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपल्या बाहेर पडला तितकेच फायदा झाला असे म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावाने तिला हाक मारली, ताई भिरकडी. ती भिरकडी आणि सांगितलं, ऐकत नाहीस का तू? जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं. आज आपल्या पोरांना घेऊन आलीस. आज आलीस तर आलीस, उद्या येऊ नकोस. हात धरून घालून देईल. त्याने एक मुकाट्याने ऐकून घेतलं. जेवून उठून चालली झाली. पुन्हा तिसरा दिवस जेवायला गेली. भावाने पहिला हात धरून घालावून दिले. फार दुःखी झाली. देवीची प्रार्थना केली. सारे दिवस उपास घडला. देवीचा तिची दया आली. दिवसांदिवस सुखाचे दिवस दाखवून लागली. असं करता वर्ष झाले. बाईचे दारिद्र्य गेले. पुढे एके दिवशी शुक्रवारचा उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलवली. भाऊ मनात ओशाळ झाला. बहिणीला म्हणू लागला, ताई तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही. बहिणीला बरं म्हटलं. भावाच्या मनातलं कारण जाणलं व दुसऱ्या दिवशी लवकर उठली.
वेणी फणी केली व दागदागिने घातली व उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली. भाऊ वाट पाहत होता. ताई आली तशीच तिच्या हात धरून पाट्यावर बसवला. पाय धुतला, ऊन पाणी दिले, पाय पुसायला फडकं दिले. इतक्यात जेवणाची पान वाढली. ताईचे पान आपल्या शेजारी मांडले व भाऊ जेवायला बसला. ताईने आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली व भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली व शालजोडीने उकडत आलेस म्हणून काढीत असेल. नंतर ताई आपल्या दागिने काढू लागली. बसल्या पाठी ठेवू लागली. भावाने विचार केला, जड झाले म्हणून काढत आहेस का? नंतर ताईने भात कालवत मोठ्यास घास घेतला व तो उचलून शरीरावर ठेवला. जिलेबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवले. भावाला विचारली, ताई हे काय करतेस? मी म्हणाली, दादा मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवत आहे. भावाला काही हे समजेना. पुन्हा तिला सांगितले, अगं ताई तू आता जेव तरी. तिला सांगितले, बाबा हे माझे जेवण नाही, हे लक्ष्मीचे जेवण आहे. माझे जेवण होत नाही. मी सहस्त्रभोजन दिवशी जेवले. इतके ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तासात उठला आणि बहिणीचे पाय धरला. त्याला अपराधीची क्षमा मागितली. बहिणीने क्षमा केली. नंतर दोघेजण जेवले. मनातील आडी काढून टाकली. दोघांनी देवीचा आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीने जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हास करावी. ही साठी उत्तराची कहाणी. 5 उत्तरी संपूर्ण फळ. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.